नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया अंडा फ्राय. आपण 5 अंडे घेतलो आहोत. त्याला उकळूया आपण. टोपात पण उकळू शकता, कुकर मध्ये पण उकळू शकता. मी कुकर मध्ये उकळत आहे. सर्व अंडे टाकून घेऊया पाण्यामध्ये. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. कुकर ठेवूया गॅसवर. बाउल घेऊया. कोथिंबीर टाकूया. पाणी टाकूया. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊया. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण गॅसवर कुकर ठेवूया. टमाटा धुवून घेऊया. टमाटा कट करूया. त्यातले बिया काढून टाकूया, चांगलं राहत नाही. बिया काढून झाले पण बारीक कट करून घेऊया. टमाटा कट करून झालाय. आपण बाउलमध्ये काढूया. वेगळं कोथिंबीर कट करून घेऊया. कोथिंबीर कट करून झालाय, बाउलमध्ये काढूया. हे कांदा कट करून घेऊया. एक शिलटा काढून घेतले कांद्याचं. आपण याचं बोड काढून टाकूया. कांद्याचं चांगलं राहत नाही. कट करून घेऊया. कांदा कट करून झाला, आपण बाउलमध्ये काढूया. झाले 2 शिट्ट्या. आपण गॅस बंद करूया. कुकर खाली ठेवूया. कुकरची हवा जाईपर्यंत आपण 2 मिनिटं थांबूया. 2 मिनिटं झाले आहे. आपण बघूया कुकरची हवा गेली का. गेली आहे. आपण ढक्कन काढूया. किती छान उकळले आहेत आपले. त्यातलं पाणी काढून टाकून देऊया. त्याच्यात थंड पाणी टाकूया, म्हणजे हाताला चटका बसत नाही. आता सोलूया. किती छान निघाला आहे शिलटा. सर्व असंच सोलून घेऊया आपण अंडे. 5 अंडे आपले सोलून झाले आहे. पण गॅस पेटूया. फॅन तवा ठेवूया. कोणचं पण तवा चालतंय, कढई चालते, टोप चालते. तवा गरम होऊ देऊया. अंड्याला आपण एकातून 2 करूया. या पद्धतीनं सर्व अंडे आपण एकातून 2 करून घेऊया. सर्व अंडे आपले एकातून 2 करून झाले. कढई गरम झाला आहे. 1.5 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झालं आहे. 1 चम्मच राई टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. त्याला अशीच परतून घेऊया. राई जिरा कळला आहे, चांगला फ्राय झाला आहे. आपण कांदा टाकून घेऊया. एक आपल्याला त्याला अशीच परतून घेऊया. कांदा चांगला फ्राय होऊ देऊया. कांदा चांगला फ्राय झाला आहे. आपण एक टमाटा कट केलेला टाकूया. त्याला अशीच परतून घेऊया. टमाटा चांगला मऊ शिजावं म्हणून आपण 1 मिनिट झाकून ठेवूया वाफेवर. 1 मिनिट झाला आहे. आपण ढक्कन काढूया. त्याला अशीच फिरून घेऊया. टमाटा चांगला शिजला आहे. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. लाल मिरची पावडर 1.5 चम्मच घेतली आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. टाकूया. त्याला पण व्यवस्थित फ्राय करूया. मीठ चवीपुरतं टाकूया. अर्धा चम्मच टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. एकातून 2 केलं कट केलेला अंडा आपण टाकूया एक एक करून. सर्व अंडे टाकून झाले आहे. चांगला फ्राय होऊ देऊया. गॅस थोडा फास्ट करूया. त्याला एक एक करून पलटी करूया आपण. सर्व आपले पलटी करून झाले आहे. अंडे 2 मिनिटं चांगलं फ्राय होऊ देऊया. आपला अंडा फ्राय तयार झाला आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.